नमस्कार मित्रांनो, मी विनायक. वाचन.com मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज 12 जून आपल्या लाडक्या पुलंचा स्मृती दिन. जगाच्या पाठीवर असा एकही मराठी माणूस नसेल की ज्यांना पुलं माहीत नाही. पुलंनी आपल्याला खूप हसवलं, हसताना अंतर्मुखही केलं. जगण्याचा एक त्यांनी नवा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिला. आपल्या जगण्यातला ताण त्यांनी दूर केला. पुलंना अभिवादन करून पुलंचे मला भावलेले मैत्रीवरचे भाष्य मी तुम्हाला ऐकवतो. तर पुलं म्हणतात, एखाद्या माणसाची आणि आपली वेवलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, याला तसं पाहिलं तर काही उत्तर नाही. 15-15, 20-20 वर्षांच्या परिचयाची माणसं असतात, पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलीकडे त्यांचा आणि आपला कधी संबंध जातच नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होतं, पण भेटी झाल्या म्हणून गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात, अगदी आपलीशी होतात, हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडीनिवडी काही आडवं येत नाही. अगदी छान सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. ही नाती खाजगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढ्या लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटतं अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे 5-50 असतात हो आयुष्यात, पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमीच सापडतात बहुधा. मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे, रोज आठवण यावी. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. अशी सोपी, सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं, निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपंही नाही बरं. मनाचा एवढा हळवेपणा नवरा बायकोच्या नात्यातही नसतो. तिथे मित्रच असावा लागतो, कारण इतर कुठल्याही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्याबरोबर मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक बंधनं येतात. या मैत्रीच्या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळे कसली बंधनही नाहीत आणि किंबहुना ती तशी नसावीतही. मित्र असतील तर वाटेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो, मन मोकळे होऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो. तिथे स्त्री पुरुष, जातपात काही आडवं येत नाही. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं, आणि ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं असं मी समजतो. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा, आयुष्याचा आनंद घ्या. आनंद म्हणजे तरी काय असतो, ही अशी नाती जोडणं हाच खरा आनंद. लक्षात ठेवा, तोडणं सोपं आहे, पण जुळवणं आणि टिकवणं फार कठीण. धन्यवाद. तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.